मंडळी नमस्कार. आज तुम्हाला एक साधा सोपा घरगुती किचन आपल्या स्वयंपाकातला एक उपाय सांगतोय. आई तुमचं नाव सांगा. दगाव धाडोसी. बरं तुमच्या हातात काय आहे? झिंग्याचा पाय. याचा उपयोग काय? याचा उपयोग ठेवायचा. कान दुखला का त्याच्यात 2 किलो गळून टाकायचं. कान दुखला म्हणजे कान फुटला तर कसं त्याचं पाणी करून टाकायचं. हा तर मंडळी बघा, ह्या झिंग्याचा पाय बघा तुम्हाला दाखवते. मोठे झिंगे असतात ना, त्याचा पाय हा तो सुकवून ठेवायचा आणि जेव्हा कान दुखतो कान फुटतो तेव्हा हा जर सुकवून ठेवलेला झिंग्याचा पाय उगाळायचा आणि त्या कानात ज्या कान दुखतो ज्या कानात फुटलेला इन्फेक्शन झालंय त्याच्यात 2 थेंब टाकायचं आणि बरं वाटते का? हा तुम्ही याच्या आधी उपाय केलाय? फरक पडला? हा तर बघा साधा सोपा किचन मधला उपाय. तर मंडळी मला एवढंच सांगावंसं वाटते की बघा, आपले जे पूर्वज आहेत ना, पारंपरिक त्यांना आपल्या घरातल्या वस्तूपासून अनेक आयुर्वेदिक गोष्टींचं नॉलेज होतं. तर बघा आता हे आपल्या स्वयंपाकघरात जे आपण भाज्या आणतो किंवा अनेक म्हणजे जसे वनस्पतीचे सुद्धा बरेचसे आपल्याला उपयोग सांगतात. तर हे आपले पारंपरिक उपाय आपल्याला सहज साध्या सोप्या भाषेत सांगतात. कारण कसे आपले ग्रामीण भागातली माणसं लाजरे बुजरे असतात, परंतु त्यांना जे नॉलेज असते जे ज्ञान असते त्यांच्या अनुभवाचं असते, त्यांनी उपयोग केलेले असतात. परंतु ते कसं पूर्वी कसं काही गोष्टी आयुर्वेदिक औषध असतात, एकमेकाला सांगायचे नाहीत किंवा एकमेकाला न सांगितल्यामुळं बरंचसं ज्ञान नाहीसं झालं किंवा काही लोकांचा विश्वास नाही किंवा हे अशिक्षित आहेत अडाणी आहेत असं समजून काही लोक दुर्लक्ष करतात. मग त्याच्यामुळं काही लोक सांगत पण नाही. कारण काय आपलं औषध आपल्याजवळच ठेवतात, दुसऱ्यांना सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही. कारण का आपल्या औषधाची खिल्ली उडवली जाते किंवा काहीतरी चुकीचं असं गणलं जातं म्हणून ते सांगत नाही. परंतु आपल्याला हे आई साध्या सोप्या भाषेत बघा त्यांनी उपयोग सांगितला आहे. हे जे घरात झिंगे आहेत ना, ते झिंगे आणून हे जे झिंग्याचे पाय जे असतात नांगे असतात बघा शिंगडेसारखे असतात, ते तोडून ठेवायचे, चांगले वाळवून सुकवायचे. हे सुकवल्यानंतर ते उगाळून जर जे बाजूंचा कान दुखतोय त्या कानात जर वस्त्र गाळ करून चांगलं जर 2 थेंब टाकले ना, तर तुमचा कानदुखी निश्चित थांबेल असं हे आईचं म्हणणं आहे. तरी त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही तुमच्या ओळखीचे कोणी औषध देणारे किंवा ज्यांना याबाबत ज्ञान आहे त्याच्याकडून चौकशी करा किंवा त्याचा सल्ला घेऊनच नंतर उपाय करा. कारण कसं आहे, काहींना फरक पडेल किंवा काहींना काही दुष्परिणाम झाला तर असं होऊ नये म्हणून खात्री करूनच उपाय करा, एवढंच तिचंही म्हणणं आहे. पण हा साधा सोपा उपाय आहे, त्यांनी केलेला आहे, त्यांचा अनुभव आहे. बघा त्यांच्या घरात पण मी बघितलं, त्यांनी असे वाळलेले झिंग्याचे पाय असं टांगून ठेवलेले आहेत बांधून दोरीला, म्हणजे जेव्हा जेव्हा कधी त्याचा उपयोग करायचा झाला तर तो उपयोग करता येतो. तर असे साधे सोपे पारंपरिक उपाय आहेत, तर हे आपल्याला त्यांचा उपयोग करू शकतो आपण. तर मंडळी अशा विविध पारंपरिक आयुर्वेदिक माहिती करता माझ्या रामबाण उपचार या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना असे विविध आपल्या आयुर्वेदिक पारंपरिक पूर्वपरंपरागत आलेले उपचार माहिती व्हावा, हा माझा यामागचा उद्देश आहे. तर तुम्ही जर फेसबुकला गेलात तर माझं प्रकाश कचरे हे पेज आहे, तेही फॉलो करून ठेवा. आणि जर इंस्टाला गेलात इंस्टाग्रामला तर तिथंही माझं आदिवासी पारंपरिक उपचार हा पेज आहे, तर तोही फॉलो करून ठेवा. म्हणजे मी जे पारंपरिक काही उपचार आहेत, काही वनस्पती उपचार आहेत, मी त्याची माहिती देत असतो. आणि आपले पारंपरिक उपचार आयुर्वेदिक उपचार हे सर्वांना माहीत व्हावं, हा माझा यामागचा उद्देश आहे. तरी माझं एक आवर्जून सांगणं आहे का तुम्ही कोणताही आयुर्वेदिक किंवा पारंपरिक उपचार करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा जे जुने जाणते आहेत नेहमी उपचार करतात त्यांच्या सल्ल्यानेच उपचार करावा, ही एक माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. फक्त मी तुम्हाला माहितीसाठी किंवा हे आपले पारंपरिक उपचार तुम्हाला त्याचा उपयोग करता म्हणून मी सर्वांना सांगत आहे. तर धन्यवाद.